अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना. आजच्या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य, देवगुरु बृहस्पती आणि मनाचा कारक चंद्र यांच्यात शक्तिशाली समसप्तक राजयोग निर्माण झालेला आहे. या योगामध्ये सूर्य आणि गुरु दोन्ही कर्क राशीत विराजमान आहेत, तर चंद्र त्यांच्या अगदी समोर मकर राशीत स्थित आहेत. या ग्रहांच्या स्थितीमुळे एकाच दिवशी सूर्य-चंद्र आणि गुरु-चंद्र यांच्यात अत्यंत प्रभाव पाडणारा समसप्तक योग तयार होत आहे. ग्रहांच्या या दुर्मिळ रचनेमुळे काही विशिष्ट राशींचे भाग्य नक्कीच उजळणार आहे. त्यांना उत्तम आर्थिक आणि कौटुंबिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. चला मग पाहूयात कोणत्या आहेत त्या राशी. पहिली आहे मेष रास. मेष राशीच्या जातकांसाठी हा ग्रह गोचर आणि समसप्तक योग करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने एक प्रकारे वरदान सिद्ध ठरणार आहे. नोकरी आणि करिअर कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असणारे प्रमोशन किंवा पगारवाढ मिळण्याचे योग आहेत. व्यवसाय आणि आर्थिक स्थितीत नवीन व्यावसायिक करार पूर्णत्वास आल्यामुळे आर्थिक स्थिती अधिक मजबूत होणार आहे आणि अचानक धनलाभाचे संकेत मिळणार आहेत. पुढची रास आहे कर्क. कर्क राशीमध्येच सूर्य आणि गुरुची युती होत असल्याने या राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल. आत्मविश्वास तुमचा सर्वोच्च शिखरावर असेल. समाजात मान सन्मान, पद आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. तुमच्या निर्णयांचे आणि कार्यशैलीचे चौफेर कौतुक होणार आहे. कौटुंबिक जीवनात जीवनसाथीसोबतचे नाते अधिक मधुर आणि घट्ट होणार आहेत. कुटुंबात एखाद्या धार्मिक किंवा मंगल कार्याचे नियोजन होणार आहे. तुळ रास. तुळ राशीच्या लोकांसाठी हा महासंयोग भौतिक सुखसुविधांमध्ये मोठी वाढ घेऊन येत आहे. सुखसमृद्धी, नवीन वाहन किंवा नवीन घर खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. बऱ्याच दिवसांपासून असलेल्या मानसिक तणावातून मुक्ती मिळणार आहे. कौटुंबिक वातावरण अत्यंत आनंददायी आणि उल्हासी राहणार आहे. मकर रास. मकर राशीत स्वतः चंद्र विराजमान असून त्यांच्यावर समोरून सूर्य आणि गुरुची थेट दृष्टी पडत आहे. यामुळे मकर राशीच्या जातकांना बहुगुणी आणि सर्वसमावेशक लाभ मिळतील. भागीदारीत, व्यवसायात युती आणि भागीदारीत केलेल्या कामामध्ये मोठा फायदा होणार आहे किंवा नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन प्रोजेक्ट्स सुरू करण्यासाठी हा वेळ अत्यंत उत्तम असणार आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळाल्यामुळे तुमची अडकलेली किंवा रखडलेली सर्व कामे वेगाने मार्गी लागतील. तर मंडळी, असेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.